Audio Jungle. Audio Jungle. Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथमॅटिक्स आणि सायन्स आणि 7th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट की तुमच्या मॅथमॅटिक्स मधले जवळजवळ आपण 6 चॅप्टर आता कंप्लीट करणार आहोत. तुम्हाला कंप्लीट सगळ्या कन्सेप्ट आहे, अगदी बेसिक नॉलेज सकट तुमच्या क्लिअर होणार आहे. त्याच्या अगोदरचे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला असे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे. असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक की जो मॅथमॅटिक्स मध्ये 7th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्स मध्ये अतिशय सोपा टॉपिक आहे. त्या टॉपिकचं नाव आहे इंडायसेस. हा टॉपिक मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे. याच्या अगोदर आपण याच्यावरती काही व्हिडिओज बघितले. आज आपण काय बघणार आहोत? लेट्स सी स्टुडंट्स. सो स्टुडंट, टुडेस टॉपिक इज मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ अ सेम बेसिस. म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन, इंडायसेसचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं किंवा जेव्हा त्यांचे बेस सारखे असतील तेव्हा काय करायचं. समजा ए एक इंटिजर आहे, त्याचा जो इंडेक्स आहे तो m आहे, दुसरा सेम आहे त्याचा n आहे. अशी परिस्थिती असेल तर एक रूल तयार होतो इंडायसेस मध्ये. अशा वेळेस जर सेम बेस असेल तर काय करतो असतो आपण, जे अंश व त्याचे जे इंडेक्स असतात किंवा पॉवर असतो त्या पॉवरची काय करतो असतो, ऍडिशन करत असतो. आता हा नियम जो आहे तो तुम्हाला अगदी छान समजेल ज्यावेळेस मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल एक्सप्लेन करेल. मग आता तुम्ही एक्झाम्पल बघा, नीट समजून घ्या, तुम्हाला हा नियम लाईफ टाइम लक्षात राहणार आहे. समजा मी एक एक्झाम्पल घेतलं, 8⁻³ इंटू 8⁵. मग इथे काय दिसतंय तुम्हाला, हे जे बेस आहे हा ए आहे, हा पण ए आहे, हा m आहे आणि हा काय आहे तुमचा n आहे. इथे बेस आहे, ज्यावेळेस बेस सारखे येतात आणि त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळेस काय करत असतो आपण, त्याचे जे पॉवर असते किंवा त्याचे जे घातांक असतात त्या घातांकांची काय करतो असतो आपण, ऍडिशन करत असतो. सो व्हॉट इज युअर आन्सर? 3 + 5 = 8. सो व्हॉट इज युअर आन्सर? 8⁻8. मग आता बस याच प्रकारचे उदाहरण याच्यामध्ये असणार आहे का? नाही, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल -2/3⁵ इंटू -2/3⁷. समजा असं दिलेलं आहे, पण मेन कंडिशन काय आहे इथे, तुमचा हा बेस आणि हा बेस काय आहे ते सारखा आहे. म्हणून इथे काय करणार, -2/3 हे सारखे आहे त्याच्यामुळे एकदा लिहून घेतलं आणि त्याचे जे पॉवर आहे किंवा त्याचे जे घातांक आहे त्या घातांकांची काय करणार आहे आपण इथे ऍडिशन. सो 5 + 7 = what? 5 + 7 = 12. सो आवर आन्सर इज -2/3⁻12. अशा पद्धतीने इथे आन्सर आलेला आहे. किंवा अजून वेगळ्या प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. समजा दिलेलं आहे x⁵ इंटू x⁷ असं काहीतरी दिलेलं आहे. तर मग कसं सोडवणार? सेम x बेस सेम आहे म्हणून एकदा लिहून घेतला आणि 5 + 7 यांची काय करणार, जस्ट तुम्ही ऍडिशन करणार आहोत आणि तुमचा आन्सर आला आहे x⁻12. किंवा नेगेटिव्ह नंबर जरी दिला, समजा तुम्हाला दिलेला आहे -7⁵ दिलं आणि -7⁵ इथे तर समजा तुम्हाला 11 दिलं, तर काय करणार तुम्ही, हा बेस तुमचा सेम आहे मग इथे -7⁵ + 1 करणार. सो व्हॉट इज युअर आन्सर? -7⁻11 + 5 = 16. दिस इज युअर आन्सर. सो आय थिंक हा जो इंडायसेसचा महत्वाचा रूल आहे तो तुमचा अगदी क्लिअर झाला असेल की ज्यावेळेस त्यांचे पाया जो असतो, पाया जर समान असेल तर त्यांच्या घातांकांची आणि त्यांच्यामध्ये जर गुणाकार असेल तर त्यावेळेस काय करत असतो आपण, त्यांच्या घातांकांची बेरीज करत असतो. तर याच्यावरती डिपेंड आहे तुमचा प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, लेट्स सी द प्रॅक्टिस सेट विच इज डिपेंड ऑन दिस रूल. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 27. हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 27. अगोदर जो मी तुम्हाला रूल शिकवला मल्टिप्लिकेशनचा रूल तो आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. सो स्टुडंट, लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. तुम्ही पण तुमची नोटबुक पेन घेऊन बसा आणि हे रूल्स छानपैकी समजून घ्या. इथले तुमचे ह्या चॅप्टरचे मार्क्स तर फिक्स होणार आहे कारण हा चॅप्टर खूप सिंपल आहे. तर मग आता इथे काय दिलेलं आहे, बेस सेम आहे, इथे पण 7 बेस आहे, इथे पण 7 बेस आहे. मग आपण काय करणार, आपल्याला इथे कुठला रूल यूज करायचा तो रूल इथे कंपल्सरी तुम्हाला लिहावा लागणार आहे. सो विच रूल यू यूज? a⁻m इंटू a⁻n = a⁻m + n. दिस रूल यू हॅव टू यूज दिस. दॅट्स वाय वी आर रायटिंग हिअर दिस रूल. आपल्याला हा रूल इथे लिहावा लागणार आहे. मग आपण हे एक्झाम्पल लिहून घेतलं, 7⁻4 इंटू 7⁻2 हा बेस सेम आहे म्हणून आपण बेस एकदाच लिहिला. 4 + 2 केलं, therefore 7⁻4 + 2 = 6. That's why your answer is 7⁻6. सिंपल, अगदी सिंपल एक्झाम्पल होतं. आपला आन्सर इथे आपल्याला मिळालेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल सेम
सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही जर बघितलं -11 आणि इथे पण -11 तुमचा बेस आहे. मग इथे पण काय करणार तुम्ही, पहिले आपला जो रूल आहे तो रूल कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने रूल लिहिल्यानंतर काय करणार, इथे जो -11⁵ आणि -11⁵2 हे एक्झाम्पल लिहून घेतलं. बेस तुमचा सेम आहे म्हणून बेस एकदाच लिहिला आणि इथे 5 + 2 केले तर तुमचा आन्सर येते -11⁻7. अशा पद्धतीने तुमचं इथे आन्सर आलेलं आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. अँड नेक्स्ट एक्झाम्पल हे रॅशनल नंबरच्या किंवा आपण म्हणतो परिमेय संख्या किंवा फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आहे. पण इथे बेस काय आहे तुमचा सेम. नेहमीप्रमाणे रूल लिहून घ्या. आता मी रूल परत परत लिहित नाही, एकदा मी तुम्हाला इथे रूल लिहून दाखवला आहे. हाच रूल आपण तिथे फक्त कॉपी करणार आहोत. परत एकदा आपण इथे जर बेस आहे तो बेस काय आहे, सेम आहे म्हणून बेस आपण एकदाच लिहून घेतला आणि इथे आपण जे त्याचे इंडेक्स आहे किंवा पॉवर आहे त्या पॉवरचे आपण इथे ऍडिशन करणार आहोत. सो व्हॉट इज आवर आन्सर, 6/7⁸. अशा पद्धतीने आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे. ओके, लेट सी द फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल सेम आहे, काही घाबरायचं नाही. फक्त इथे मायनस साईन आहे आणि इथे पण मायनस साईन आहे. मायनस साईन आहे म्हणून बिलकुल घाबरून जायचं नाही. नेहमीप्रमाणे काय लिहिणार तुम्ही, तुमचा रूल लिहिणार. a⁻m × a⁻n = a⁻m+n हा रूल लिहून घेतल्यानंतर काय करणार, पाहिजे तर तुम्ही हे एक्झाम्पल परत एकदा लिहून घेऊ शकतात रूल लिहिल्यानंतर. आणि मग काय करणार, हा जो बेस आहे तो तुमचा सेम दिसतोय आणि सेम दिसल्यानंतर तो बेस काय करणार तुम्ही एकदाच लिहिणार आणि तुमचे जे इंडेक्स किंवा जी पॉवर आहे त्या पॉवरची काय करणार, जस्ट ॲडिशन करणार. 5 + 3 = 8. सो युअर आन्सर इज -3/2⁸. सो अशा पद्धतीने आपण ह्या प्रॅक्टिस सेटमधले फोर्थ एक्झाम्पल क्लिअर केलेलं आहे. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज द लास्ट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट 27 मधलं हे आहे लास्ट एक्झाम्पल. नेहमीप्रमाणे काय करणार आहोत आपण, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपला जो रूल आहे काय आहे, आपला रूल a⁻m × a⁻n = a⁻m+n हा रूल आपण इथे लिहून घेणार आहे. कुठलं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हा लक्षात ठेवायचं की आपला रूल हा लिहिला गेला पाहिजे. मग आता इथे काय दिसतंय तुम्हाला, हा बेस तुम्हाला इथे सारखा दिसतोय. a⁻16 a⁻7 बेस तुमचा सारखा आलाय म्हणून आपण बेस एकदाच लिहिला आणि आपण काय करणार, त्यांची जी इंडेक्स किंवा पॉवर आहे त्या पॉवरची इथे घातांकांची बेरीज करणार. सो 16 + 7 किती आले तुमचे, 23 आलेले आहे. ठीक आहे, a⁻23. दिस इज युअर आन्सर. ओके, अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल पण क्लिअर केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इथे पण बेस काय आहे सारखा, त्याच्यामुळे रूल आपल्याला हा इथे कंपल्सरी लिहावा लागणार आहे. रूल तुम्ही आता लिहून घ्या. त्यानंतर मग आता इथे बेस सारखा आहे म्हणून बेस आपण एकदाच लिहून घेतला. p/5 घेतला आणि त्याचे जे इंडेक्स किंवा त्याचे घातांक आहे त्यांची आपण करणार जस्ट इथे ॲडिशन. ओके, 3 + 7 = 10. एवढा सोपा हा एक्सरसाइज इथे होता. सो अशा पद्धतीने आज आपण कंप्लीट केलेला आहे आपला प्रॅक्टिस सेट 27. तर मल्टिप्लिकेशनचा इंडायसिसचा रूल तुम्हाला इथे कळला असेल की जेव्हा एखादा कुठलीही संख्या असेल त्या संख्यांचा जर बेस किंवा पाया जर सारखा असेल आणि त्यांचे घातांक तुम्हाला दिलेले असेल तर त्यावेळेस काय करणार, त्या घातांकांची तिथे बेरीज करायची आहे. दिस इज व्हेरी सिम्पल रूल. a⁻m × a⁻n = a⁻m+n. सो आय थिंक हा रूल तुम्हाला इथे क्लिअर झाला असेल. चला अशा इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.